जगभरातल्या तमाम सिनेप्रेमींचं लक्ष वेधणाऱ्या अकादमी अवॉर्ड्सचा अर्थात ऑस्कर 2018चा शानदार सोहळा सध्या लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार गॅरी ओल्डमनला मिळाला तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार गिलेर्मो देल टोरोला जाहीर झालाय। शेप ऑफ वॉटरसाठी हा पुरस्कार देण्यात आलाय। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हा सॅम रॉकवेलला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आलेनस जेनीला प्राप्त झालाय। कोको हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट घोषित झालाय तर स्पॅनिश भाषेतला चित्रपट अ वंडरफुल वुमनला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतला चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे। I'm in the middle of my goddamn Easter dinner. Sorry, kids. I know, Chief, but I think we got kind of a problem. Sunshine beating on the good. I'd do anything to catch your daughter's killer. I don't think those billboards is very fair. Time it took you to get out here whining like a bitch, Willow. Eliza, come on. तर ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आता शानदार सुरुवात झाली। अनेक महत्त्वाचे पुरस्कार घोषितही झालेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि जयंती बरोबर दिग्दर्शक अंकुर काकतकर आहेत। तर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। जयंती, दोन सर्वोत्कृष्ट महत्त्वाचे जे पुरस्कार ज्याची आपण वाट पाहत होतो ते देखील डिक्लेअर झालेले आहेत। काय एकंदरीतच आता चर्चा करायला मिळते, काय चर्चा आपल्याला ऐकायला मिळते? अनुपमा, सगळ्यात महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं त्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार गिलेर्मो देल टोरो यांना शेप ऑफ वॉटरसाठी मिळालेला आहे। अंकुर आहे माझ्यासोबत। अंकुर, सो फायनली क्रिस्टोफर नोलान इज रिजेक्टेड आणि गिलेर्मो देल टोरोला हा पुरस्कार मिळालेला आहे। मॅक्सिकन डिरेक्टर आहे तो आणि त्याला ऑस्कर मिळणं म्हणजे यामागे एक वेगळं बॅकग्राऊंड आहे ते सांगतो। 100% आपण जेव्हा बघितलं की गिलेर्मो देल टोरोनी जेव्हा व्हेन ही वॉज मेकिंग स्पीच खूप स्पेसिफिकली एक शब्द त्यांनी वापरला की आय एम एन इमिग्रंट आणि खूप माझ्यामध्ये खूप पॉलिटिकल अंडरकरंट्स आहेत ह्या स्टेटमेंटला, बट नंदलेस टॅलेंट कुठेही लपत नाही आणि गिलेर्मो देल टोरोचा सिनेमा आपण बघितला आहे शेप ऑफ वॉटर, वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आहे आणि आता बहुतेक नोलन सरांनी डेली सोप करावी तरच काहीतरी कारण आता ह्याच्यापेक्षा भारी अजून काय करायचं असतं म्हणजे की आता झालं सगळं, मेमेंटो करून झाला, इन्सेप्शन झाला, इंटरस्टेलर झाला, डार्क नाईट झाला, डंकर्क एक लिनियर फिल्म पण करून झाली, आता ह्याच्या पुढे काय करावं किंवा नाव बदलून पुढच्या वर्षी एंट्री द्यावी। याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार जो आहे तो गॅरी ओल्डमॅनला मिळालेला आहे, तो डार्केस्ट स्टार या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा। हा मला वाटतं हा पुरस्कार एक्सपेक्टेड होता कारण या सिनेमात ज्या पद्धतीनं गॅरी ओल्डमॅनचं एक ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळतं आणि कुणाच एक ट्रू इन्सिडेंटवर हा सिनेमा आधारित आहे आणि मला वाटतं कुठेतरी तो एक फायदा त्याला मिळाला असेल। ज्या क्षणी नेव्हिल चॅम्बरलिननी स्टेप डाऊन केला आणि विन्स्टन चर्चिल यांनी ती पोझिशन घेतली तेव्हा ब्रिटन वॉज इन अ व्हेरी बिग टर्मॉईल आणि तो टर्मॉईल ह्या ह्याच्यातनं दाखवणं, चर्चिल यांचा तो स्टबर्ननेस, ते 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 मागे लागणं, ते घोस्टिंग त्यांचं वेल डिझर्व्ड आहे 100%। म्हणजे अ रिफ्लेक्शन ऑफ चर्चिल असं मला वाटलं बघताना। मी नेटफ्लिक्सवरची द क्राऊन नावाची पण सिरीज बघितली, त्यात पण चर्चिल आहे, पण गॅरी ओल्डमन वॉज ॲट पार। आणि मला आता ते राहत नाही आहे, हृदयाचे ठोके वाढत चालले। माझ्या समोरच्या स्क्रीनमध्ये मला फ्रान्सिस मॅकडॉर्मंड दिसते आणि फायनली फ्रान्सिस मॅकडॉर्मंडला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे 3 बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग मिसुरीसाठी। मला वाटतं दिस इज अ वेल डिझर्व्ड अवॉर्ड। ॲब्सोल्युटली कुठेतरी सेडिझम नाही म्हणणार मी, पण 21 नॉमिनेशन्स झाल्यानंतर सुद्धा जर मेरिल स्ट्रीप यांना मिळालं असतं, ऑफकोर्स पोस्टमध्ये फारच छान काम केलं आहे। एकच वाईट वाटतं सॅली हॉकिन्सला मिळायला हवं होतं, पण इट वॉज अ एनिवे, पण कॉंग्रॅच्युलेशन्स टू हर टू। आणि एक्झॅक्टली परत तेच आहे की किती तुमचा रोल ऑथर बॅक्ट आहे आणि त्या रोलला
तुम्ही किती जस्टिफाय करताय ह्याची ही रिसीट आहे, ह्याच्या पलीकडे आपण काय म्हणणार. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या जर कॅटेगरीबद्दलच सांगायचं झालं, एकीकडे सॉयर्स रेनॉन होती, त्याच्यानंतर फ्रान्सिस मॅकडॉर्मंड ज्या 50शीतल्या आहेत, मेरिल स्ट्रीप 70ीतल्या आहेत आणि सॅली हॉकिन्स आहे. मला वाटतं ही खूप वेगळी रेंज होती अभिनेत्रींची. आणि मेरिल स्ट्रीपबाबत थोडंसं वाईट वाटतंय, कारण आत्तापर्यंत सर्वाधिक नॉमिनेशन्स त्या अभिनेत्रीला आहे, पण यंदाही तो थोडासा मिसआउट झालेला आहे. म्हणजे सोफीज चॉईसबद्दल बोलायचं झालं, द आयर्न लेडी सारखा सिनेमा त्यांनी केला आहे. येस. आणि लास्ट इयरच फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स हा सिनेमा त्यांनी केला, जो एक कम्प्लीट म्युझिकल सिनेमा. म्हणजे इतकी व्हेरायटी मेरिल स्ट्रीप. बापरे, मामा मियापासून ते आयर्न लेडी ते आय वुडंट हॅव सीन मार्गरेट थॅचर, अ बेटर मिसेस थॅचर जे त्यांनी केलं. आणि आपण अजून एक मुद्दा ह्या ऑस्कर्समध्ये मला असं वाटतं की आपण मगाशी जो डिस्कस केला की यान्स फोर्ड, द फर्स्ट ट्रान्सजेंडर डिरेक्टर दिस इयर इन द 90th ऑस्कर्स, 90व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एक ट्रान्सजेंडर डिरेक्टर आहे यान्स फोर्ड. त्यांची नक्की आपण दखल घेतली पाहिजे, नॉट बिकॉज ही इज अ ट्रान्सजेंडर किंवा हे म्हणून. मला असं वाटतं की आर्ट ऑर द लँग्वेज ऑफ सिनेमा हे इतकं नॉन बायस आणि इतकं म्हणजे त्याला काहीही पेरिफेरी नसणार आहे की फक्त टॅलेंट ही तुमची एकमेव की आहे माझ्या मते सिनेमा करण्याकरता. मला एक कथा सांगायची आहे, मला एक कथा दिसली आहे आणि मला ती कथा मांडायची आहे. ह्याच्याकरता तुमचं जेंडर, नॅशनॅलिटी, कलर नाही कुठेही ते येत नाही. आणि अगेन गलेमेल देल तोरो being a Mexican director, winning an American Academy Award, मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि आता शेवटचा जो पुरस्कार ज्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. अनुपमा, आपण पाहिलं की सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे 3ही महत्त्वाचे पुरस्कार घोषित झाले आहेत आणि आता राहिला आहे तो सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार. अगदी जयंती, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतल्या 2 ताऱ्यांची यावेळी दखल घेतली गेली, ती म्हणजे शशी कपूर आणि श्रीदेवी. याबद्दल काय सांगशील? नक्कीच. श्रीदेवी आणि शशी कपूर यांना ऑस्करमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अंकुर, मला गेल्या वर्षीसुद्धा ओमपुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती आणि यंदा बॉलिवूड तारकांना ऑस्कर्समध्ये श्रद्धांजली वाहणं. आणि मला वाटतं श्रीदेवीचा एक वेगळा किस्सा आहे जो तुला माहिती आहे, जो क्रिस्टोफर हां बोलशील, सांगशील. त्यांनी श्रीदेवीजींना एक सिनेमा ऑफर झाला ज्याच्यामध्ये ऑफकोर्स लीड रोल किंवा अ लेडी इन अ लीड रोल नव्हता आणि विच व्हेरी ग्रेसफुली डिनाईड. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, आणि हा सिनेमा कोणी ऑफर केलेला? स्टीवन स्पीलबर्ग यांनी तो सिनेमा ऑफर केला होता आणि शी डिनाईड द रोल. ऑफकोर्स शी हॅड हर ओन जस्टिफिकेशन्स. कारण मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं करेक्ट आहे, मी इथे सुपरस्टार आहे आणि माझ्या योग्यतेचे आणि माझ्या धाटणीचे रोल मी इथे करते. मला असं वाटत नाही की मी कुठेतरी आउट ऑफ बाउंड्रीज जाऊन मी कुठेतरी माझ्या काही गोष्टी चेंज करून हे कराव्या, ते माझ्यानी जमणार नाही. सो शी व्हेरी ग्रेसफुली डिनाईड. बट आपण अकॅडमीला थँक्यू म्हणलं पाहिजे की शशीजींसारखा परत इंटरनॅशनल केडर चा एक निर्माता, कलाकार, ज्यांनी इंडियन सिनेमा खरं तर इंटरनॅशनल बाउंड्रीजवर नेला, असे निर्माते शशीजी. आणि श्रीदेवी, ऑफकोर्स श्रीदेवीजी ज्या अगेन फर्स्ट इंडियन वुमन सुपरस्टार. सो आणि आपण आत्ता पण जर बघितलं ऑस्कर्सचा अख्खा सोहळा बघितला तर तो खूप विमेन्स लिबरेशन आणि विमेन्स पॉवर ह्याच्यावर हे आहे. द एंटायर वर्ल्ड इज रिस्पेक्टिंग द विमेन्स पॉवर फायनली. तर मला असं वाटतं की खूप छान जेस्चर आहे त्यांनी आणि आपण भारतीय म्हणून वी शुड बी रिअली थँकफुल की
तुम्ही कन्सिडर करताय. नक्कीच नक्कीच घ्यायला. खरंच एक मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता जिमी किमेल जो ऑस्कर्सचा सूत्रसंचालन पाहतोय तो आता मला वाटतं लास्ट स्टेज जवळ आलेला आहे अनुपमा, आणि आता थोडी वाट पाहावी लागणार आहे. जयंती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, केलेल्या चर्चेबद्दल. आणि हा जो सर्वोत्कृष्ट शेवटचा पुरस्कार राहिलेला आहे त्याविषयी आणखी अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून ही महत्त्वाची बातमी येते. जगभरातल्या तमाम सिनेप्रेमींचं लक्ष वेधणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड्सचा शेवटचा जो पुरस्कार होता सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तो आता जाहीर झाला आहे. द शेप ऑफ वॉटर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गॅरी ओल्डमनला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार गिलेर्मो देल टोरोला जाहीर झाला शेप ऑफ वॉटरसाठी. आणि आता सर्वोत्कृष्ट चित्रपट द शेप ऑफ वॉटर ठरला. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरी सध्या आपल्याबरोबर आहे. जयंती, अपेक्षेप्रमाणे द शेप ऑफ वॉटरसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा हा पुरस्कार जाहीर झाला असं म्हणायला हरकत नाही. काय म्हणणं आहे तुझं? नक्कीच अपेक्षेप्रमाणेच शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला. अंकुर माझ्यासोबत आहे. अंकुर, सर्वोत्कृष्ट सिनेमा शेप ऑफ वॉटर म्हणजे कुठेतरी द पोस्ट सारखा सिनेमा जिथे टॉम हँक्स आहे, मेरिल स्ट्रीप आहे, ज्याचा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आहे, पण या सगळ्या गोष्टींना साईड ट्रॅक करून एक लो प्रोफाईल सिनेमा ज्यात फार नोन ॲक्टर्सही नाही आहेत, आणि त्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार. सिनेमा इज चेंजिंग येस, वर्ल्ड वाईड. माझ्या मते खूप 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 छान बातमी आहे खरं तर. द शेप ऑफ वॉटरला यंदाचा ऑस्कर 90वा ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळावा, कारण अजिबातच कुठेही हाय एंड नावं नाहीत. खरं तर सिनेमा बघितला तर त्याची एक जी आपण प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणतो, एक पाण्यात राहणारा प्राणी ह्याच्या पलीकडे त्यांनी असं काही फार एक्स्ट्रावॅगंट कॉस्ट्युम्स वापरले आहेत किंवा असं काहीच हे केलेलं नाही, पण त्याचा क्रक्स इतका ब्युटिफुल आहे, त्याची स्टोरी इतकी ब्युटिफुल आहे. ही बातमी मिळायच्या आधी जस्ट माझ्या बाबांचा फोन मला आला होता आणि ते असं म्हणले की 1970चा सिनेमा रायन्स डॉटर, त्यात सुद्धा म्यूट अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आहे ऑस्करचा. 1970ची फिल्म आहे रायन्स डॉटर. मी तरी नक्की बघणार आहे. आणि खूप खूप छान वाटतंय. म्हणजे डंकर्कला नाही मिळालं, पण एक परत मी तेच सांगतो, मेक्सिकन डिरेक्टर गिलेर्मो देल टोरो, ऑफकोर्स रायटर डिरेक्टर, पार्ट प्रोड्युसर ऑफ द फिल्म सॅली हॉकिन्स, आणि फार फार गोड सिनेमा आहे, नक्की बघा. आणि तो सिनेमा बघायला कुठल्याही भाषेची गरज नाही असं मला वाटतं, कारण मुळात त्या सिनेमालाच भाषा नाही आहे. येस, करेक्ट. त्या सिनेमाला आवाज नाही आहे. त्यामुळे खूप खूप दिवसांनी छान लव्ह स्टोरी बघितल्याचा एक फील येतो. नक्कीच. आणि यावेळेला आपल्याला एका ठराविक सिनेमाचाच पगडा भारी असं आपल्याला कुठेही दिसलं नाही. म्हणजे जिथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गॅरी ओल्डमॅन फॉर डार्केस्ट स्टारला मिळाला, तिथेच दिग्दर्शकाचा पुरस्कार गिलेर्मोला शेप ऑफ वॉटर, सर्वोत्कृष्ट सिनेमा शेप ऑफ वॉटर, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड फॉर 3 बिलबोर्ड. मला वाटतं हे खूपच जस्टिस आहे यावेळेला असं म्हणता येईल. ओरिजिनल स्क्रीन प्ले एकतर, ॲडॅप्टेड स्क्रीन प्लेला मिळाली नाही हे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. दुसरी गोष्ट, टेक्निकल अवॉर्ड्स जी होती ती पण माझ्या मते छान डिस्ट्रीब्युटेड होती. म्हणजे डंकर्कला पण तेवढंच मिळालं, माझ्या मते 3 बिलबोर्ड्सला पण तेवढंच मिळालं, किंवा डार्केस्ट टावर आणि फॅन्टम थ्रेडला पण वेशभूषा फॅन्टम थ्रेडला मिळावं. सो जस्टिफाईड होती कुठेतरी. एक 90th ऑस्कर्स सगळ्याला एक जस्टिफिकेशन होतं, खूप वेल बॅलन्स्ड होतं. आणि मला असं वाटतं की कुठेही उगीच ना फॉल्सली प्लीजिंग नव्हतं. म्हणजे स्टीवन स्पीलबर्ग आहेत किंवा क्रिस्टोफर नोलान आहेत तर अरे बापरे ह्यांना डावलून गिलेर्मोला कसं द्यायचं अवॉर्ड, हे असं काही नव्हतं. आणि मला एक मजेशीर गोष्ट कळली शेवटी, ती म्हणजे जेव्हा सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी गिलेर्मो डेल टोरो स्टेजवर गेले तेव्हा त्यांनी आधी कार्ड मागितलं आणि कार्ड वाचून घेतलं की बाबा माझाच पुरस्कार आहे. कारण गेल्या वर्षीचा जो गोंधळ झालेला ला लँड आणि मूनलाईटच्या मध्ये, मला वाटतं ते या वेळेला त्यांचं एक ते कुठेतरी एक हिच असेल मनात. पण नाही ही हॅड नथिंग टू वरी खरं तर, कारण होतं असं. आणि खूप
छान वाटतंय. इट इज अ व्हेरी प्लीजिंग मोमेंट. कारण हे सिनेमे आपण बघतो, ह्या सिनेमांशी आपण रिलेट होतो, या कथांशी आपण रिलेट होतो, ज्याला कुठेही भाषा हे वगैरे असं काही नसतं. सिनेमा म्हणलं की तुम्हाला तो कळतो. Right. सो मला फार मस्त भारी वाटतंय आता मला. नक्कीच अनुपमा, तेव्हा आपण पाहिलं की जे महत्त्वाचे पुरस्कार होते ते घोषित झालेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार शेप ऑफ वॉटरला मिळाला. धन्यवाद जयंती दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.